नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्टिच सरितावरती. रेग्युलरचं काम चालू आहे. बऱ्याच ताईंची कमेंट सेक्शनला कमेंट होती, बिग साईजचा ब्लाऊज असेल किंवा मोठ्या चेस्ट साईजचा ब्लाऊज असेल तर त्याची शोल्डर किती घ्यावी, त्याची गळ्याची रुंदी किती घ्यावी आणि मुंडा किती घ्यावा. तर मापानुसार शोल्डर सुद्धा चेंज होते, त्यासाठीच हा व्हिडिओ आपण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे आहे 43 इंचाचं चेस्ट साईजचं ब्लाऊज, म्हणजे 43 साईज आहे आणि हे मोठं साईज आहे. तर प्रत्येकालाच मोठ्या साईजचं शोल्डर कटिंग किंवा बंद गळा असेल तर त्याचं शोल्डर किती घ्यावं, डीप गळा असेल तर त्याचं शोल्डर किती घ्यावं हे लक्षात येत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. सो चला तर मग सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान इन्फॉर्मेशन असलेले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी. आता इथे मी बघा बाही कटिंग करून घेतली होती, 12ची बाही होती ती कटिंग करून घेतलेली आहे. आता बाही कटिंग करताना सुद्धा दंडघेर किती आला पाहिजे किंवा त्याची रुंदी किती पाहिजे, तर 10.5-11 इंच या ब्लाऊजच्या आर्म होलसाठी आपल्याला रुंदी यायला हवी, इतकी घडी आपल्याला घालायची आहे. त्यानंतर इथे ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे, 15.5 वरती कटिंग केलेलं आहे आणि हे ह्याची डबल घडी म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर 21चा निम्मा घ्यायचा आहे. 43च्या निम्मा आपल्याला 21.5 येतं आणि 21.5च्या निम्मा आपल्याला घ्यायचा आहे 11.25 इंच. सो 11.25 इंचाची घडी घेतलेली आहे. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग सोडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गळा डीप किती आहे तो घ्यायचा आहे. बोट नेक प्लस खाली डीप नेक आहे. तर यावेळेला सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे शोल्डर किती घेतली पाहिजे, मुंडा किती घेतला पाहिजे. तरी मी इथे 3 इंचावरती आणि खाली 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर शोल्डर मी इथे 8 इंच घेतलेले आहे, कारण पूर्ण शोल्डर 16 इंच तुम्ही म्हणू शकता. 16 इंच निम्म 8 इंच घ्यायचं आहे, कारण साईज मोठी आहे आणि प्लस शोल्डरचा गळा सुद्धा आपल्याला खेचला जाऊ नये. त्यासाठी गळा छोटा असला की शोल्डर खेचली जाऊ नये म्हणून इथे मी 8 इंचाचे शोल्डर घेतलेले आहे. मुंडा आहे तो 7.5 इंच किंवा 7.25 इंच सुद्धा घेऊ शकता. इथे मी 1.5 इंचाचा हे दिलेलं आहे मार्किंग आणि 1.5 इंचावरती आपल्याला मुंड्याचा गोलाकार काढायचा आहे. कारण मोठ्या साईजमध्ये फॅटी जर क्लायंट आपला असेल त्यावेळेला मुंडा किंवा मुंड्याची गोलाई आहे ती थोडीशी आपल्याला रुंदावूनच द्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला बघा गळा आहे तो मार्किंग केलेला आहे आणि गळ्याची रुंदी किती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः 4.5 ते 5 इंच या गळ्याची रुंदी आहे आणि त्या क्लायंटला ॲक्च्युली हा नवरीचा ब्लाऊज होता कांजीवरम साडीवरचा. सो तिला या साडीवरती असा लुक हवा होता. हा कस्टमाइज केलेला आपण ब्लाऊज आहे. सो त्याचं कटिंग तुमच्यासोबत मी शेअर करावं म्हणून हा कटिंग दाखवत आहे. तर या गळ्याला असा काही डिझाईन आहे, तो 4.5 इंच ते 4.25 इंच रुंदीवरती आहे. खाली सुद्धा तितकीच रुंदी घेतलेली आहे आणि डबल नेकला अशा पद्धतीचा शेप दिलेला आहे. आणि मी बघा इथे जी कमरेची टक्स घेतली होती 5.5 इंचावरती ती सुद्धा पुढे घेतलेली आहे, कारण गळ्याची रुंदी जर आपल्याला कमरेच्या टक्स जवळ येत असेल मोठ्या मापाच्या ब्लाऊजसाठी तर ती मी ते कमरेची टक्स आहे ती पुढे सरकवून घेतलेली आहे. आणि कंबर सुद्धा ह्या ब्लाऊजची रुंद असते, त्यामुळे टक्स आपल्याला जास्त फिटिंगच्या साईडला जाईल याचं सुद्धा टेन्शन येत नाही. कारण तुमच्या मनात विचार आलाच असेल हलकासा का होईना की टक्स जर आपण सरकवली तर कमरेच्या फिटिंगच्या बाजूला येणार नाही का, तर अजिबात येत नाही. मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, सो कंबर सुद्धा याची मोठीच असणार आहे. तर एकावरती एक घडी फोल्ड करून किंवा पलटी करून मी दोन्ही पार्ट एकत्र तयार करून घेतलेले आहेत. आता पुढच्या भागाचा जो मार्किंग आहे तो आपण करूयात. तर पुढच्या भागाचं मार्किंग करताना आपण काय केलेलं आहे, गळा रुंदी आपली जी आहे ती आपण नॉच मारून घेतला होता, कट्स मारून. त्यानंतर आपल्याला इथे आपली कर्व पट्टी आहे, फ्रेंच कर्व आहे, त्याचा यूज करायचा आहे आणि गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेंटरची टक्स आहे ती काढून घ्यायची आहेत आणि जी सेंटरच्या टक्सची रुंदी म्हणाल तर 4.5 ते 5.25 इंच येणार आहे. 4 टक्स विथ बेल्टवाला हा ब्लाऊज आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे तिची रुंदी सुद्धा 4.25 इंच आणि खालच्या बाजूला आहे ती 3.25 इंच येणार आहे. त्यानंतर बघा दोन्ही पार्ट एकावरती ठेवल्यानंतर एकावरती एक ठेवून घेऊन मी पुढचा भाग आहे आर्महोलचा तो कटिंग केलेला आहे. कारण साईज मोठी असल्यामुळे रिस्क न घेता सिंगल कटिंग न करता एकावरती एक भाग ठेवून घेतलेला आहे आणि मग अर्धा इंचाचा गॅप देऊन पुढचा भाग आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. मध्ये मध्ये आमची काहीतरी कामं चालू आहेत, सुप्रियाशीने सुद्धा इकडे विचारलेल्या तिने प्रश्नाची उत्तरं देत आहे. आमच्या गप्पाही चाललेल्या आहेत, काही क्लायंटचं काही द्यायचं आहे किंवा काही कोणी आठवण करून देते, अशी आमची कामं सुद्धा रेग्युलर रुटीनमध्ये चालू असतात. आणि हा बघा अजून हलकासा कर्व मध्ये दिलेला आहे, क्रॉसपट्टी वेगळी काढलेली आहे, टक्स आहेत त्याला नॉचेस मारून घेतलेले आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे टक्स जिथे आपण कट्स मारलेले आहेत पॉईंटसाठी.
सो या पद्धतीने आपल्याला इथे मोठ्या साईजचं 4 टक्स विथ बेल्ट ब्लाऊज विथ बोट नेक आणि डीप नेक किंवा रुंद शोल्डरचं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. हे आहे नारायणपेठ कांजीवरम सिल्क साडी. त्याच्यामध्ये आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.